Today we learn about tautology, contradiction and contingency. आज आपल्याला या तीन कॉन्सेप्ट बघायचे आहेत, टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलंय ट्रूथ टेबल आणि काही स्टेटमेंट पॅटर्न्स आपण घेतले होते आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नचे आपण ट्रूथ टेबल्स तयार केले होते. फॉर एक्झाम्पल, पी डिसजंक्शन निगेशन पी. समजा हा स्टेटमेंट पॅटर्न आपण घेतला, त्याच्यापासून जर ट्रूथ टेबल तयार केला तर या पद्धतीने तो तयार होईल. पी, नेक्स्ट कॉलम मध्ये निगेशन पी आणि या दोघांना जॉईन करणार आपण डिसजंक्शन निगेशन पी आणि मग तो ट्रूथ टेबल आपण बघणार. हे पी सिंगल स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे त्याचे दोन कंडिशन असतील, टी किंवा एफ. त्याचे निगेशन पुढच्या कॉलम मध्ये एफ आणि एफचे निगेशन टी. डिसजंक्शन मध्ये दोघांचे जेव्हा डिसजंक्शन घेतलं जातं, डिसजंक्शनची कंडिशन आपल्याला माहित आहे, एफ एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. मग इथे एफ एफ नाही म्हणून आपण इथे घेणार टी. इथे पण एफ एफ नाही, अदरवाइज टी. आणि मग आपल्याला एकंदरीत असं दिसतंय की या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये हे जे स्टेटमेंट पॅटर्न आपण घेतला, या स्टेटमेंट पॅटर्नच्या ज्या लास्ट एंट्री ज्या आहेत त्या सगळ्या टी आहे. एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट एंट्री पूर्णपणे टी असतील तर तेव्हा त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं टोटोलॉजी. टोटोलॉजी मीन्स a statement pattern which is always true is called as tautology. हे झालं एक्झाम्पल, हे टोटोलॉजीचे एक्झाम्पल झालं. टोटोलॉजी इज ऑलवेज डिनोटेड बाय स्मॉल टी. जर या स्टेटमेंट पॅटर्नला आपण जर टी कन्सिडर केलं, समजायचं की हे टोटोलॉजी आहे. त्याच पद्धतीने सेकंड कॉन्सेप्ट आहे कॉन्ट्रॅडिक्शन. कॉन्ट्रॅडिक्शन कोणाला म्हणायचं? अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज ऑलवेज फॉल्स. ज्याप्रमाणे टोटोलॉजीसाठी पूर्णपणे टी असतात, त्याप्रमाणे कॉन्ट्रॅडिक्शन मध्ये सगळ्या एंट्री असतील फॉल्स, विच इज डिनोटेड बाय स्मॉल एफ. त्याच्यावर एखादं एक्झाम्पल घ्यायचं ठरवलं कॉन्ट्रॅडिक्शन, तर या पद्धतीने पी कंजक्शन निगेशन पी. हे झालं कॉन्ट्रॅडिक्शनचे एक्झाम्पल. ट्रूथ टेबल मध्ये व्हेरीफाय करून बघू आपण. पी सेकंड कॉलम मध्ये निगेशन पी, थर्ड कॉलम त्याला जॉईन करणार आपण, त्याचे कंपाऊंड स्टेटमेंट पी कंजक्शन निगेशन पी. आणि मग या एंट्रीज बघूया. पीच्या दोन पॉसिबल व्हॅल्यूज, एक तर ट्रू एक तर फॉल्स. त्याचे निगेशन अपोजिट येणार एफ आणि टी. कंजक्शन मध्ये जोडूया आपण या दोघी कॉलमना. कंजक्शन मध्ये जर या दोघी कॉलमना जोडलं, कंजक्शनची कंडिशन अप्लाय होते. टी टी असेल तर टी, अदरवाइज एफ. इथे टी टी नाहीये, इथे पण टी टी नाहीये, म्हणजे अदरवाइज एफ. आणि मग या स्टेटमेंट पॅटर्नच्या ज्या सगळ्या एंट्री दिसतात आपल्याला, त्या सगळ्या एंट्रीज आपल्याला एफ दिसतात, म्हणजे फॉल्स दिसतात. जेव्हा अशा सगळे एंट्री फॉल्स असतील तेव्हा त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हटलं जातं कॉन्ट्रॅडिक्शन. मीन्स अ स्टेटमेंट पॅटर्न which is always false, then it is called as contradiction. Third one is contingency. आता जे स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी पण नसतील आणि कॉन्ट्रडिक्शन पण नसतील, अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टोटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, such a statement pattern is called as contingency. ओके. मग परीक्षेत त्याच्यावर एक्झाम्पल विचारलं जातं. मग आपल्याला काहीतरी स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतील एक्झाम्पलमध्ये, स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतात आणि आपल्याला ऑर्डर असते, चेक वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स आर कॉन्टिंजन्सी, टोटोलॉजी और कॉन्ट्रॅडिक्शन. म्हणजे टोटोलॉजी आहे का, कॉन्टिंजन्सी आहे का कॉन्ट्रॅडिक्शन आहे, हे आपण व्हेरीफाय करा. मग त्याच्यासाठी आपण मग आता काय करणार की काही एक्झाम्पल्स घेणार आणि मग व्हेरीफाय करूया. समजलं? Examine whether each of the following statement patterns is a tautology or
अ कॉन्ट्रॅडिक्शन ऑर अ कॉन्टिंजन्सी. तर आपण व्हेरीफाय करूया वन बाय वन एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया इथे. पी कंजक्शन क्यू इम्प्लाइज क्यू डिजंक्शन पी. ओके, हे एक्झाम्पल आता आपण चेक करूया. इथे आता किती स्टेटमेंट्स आहेत ते बघूया. असं सगळ्यात आधी पी क्यू क्यू पी म्हणजे इथे एकंदरीत 2 स्टेटमेंटचा यूज केलेला आहे. म्हणजे आपण स्टार्टिंग करणार 2 स्टेटमेंट पासून. पी क्यू. जसं आपण ट्रूथ टेबलमध्ये बघितलंय मागच्या लेक्चर्समध्ये, त्या पी आणि क्यू पासून हे पूर्णपणे स्टेटमेंट पॅटर्न आधी तयार करून घेऊ आपण. मग कसं बिल्डअप करायचं. आता फर्स्ट कॉलम आधी क्रिएट करणार आपण. मग फर्स्ट कॉलम मध्ये काय, पी कंजक्शन क्यू. इथे पी आहे क्यू आहे म्हणून नेक्स्ट कॉलम मध्ये येईल पी कंजक्शन क्यू. या कॉलमचं इम्प्लिकेशन या ब्रॅकेटचे इम्प्लिकेशन या ब्रॅकेटची आहे. म्हणून काय करणार आपण की आधी हा ब्रॅकेट तयार करू. ह्या ब्रॅकेटमध्ये क्यू आणि पी पाहिजे. क्यू आणि पी ऑलरेडी आहे म्हणून याला डिजंक्शनने जोडून देऊ आणि तो पुढचा कॉलम क्रिएट करणार. मग या पद्धतीने हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम असं क्रिएट झाला. मग आता इथे हा जो ब्रॅकेट दिसतोय हा ब्रॅकेट थर्ड कॉलम मध्ये, हा पूर्ण ब्रॅकेट फोर्थ कॉलम मध्ये. म्हणजे दोघी ब्रॅकेट अवेलेबल झाले. दोघे ब्रॅकेटला आपण इम्प्लिकेशनने जोडूया. म्हणजे थर्ड कॉलमला आणि फोर्थ कॉलमची इम्प्लिकेशनने जोडणार. म्हणजे असेल पी कंजक्शन क्यू इम्प्लाइज क्यू डिजंक्शन पी. आणि या पद्धतीने तो मग या फिफ्थ कॉलम मध्ये आपल्याला तो दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला इथे दिसणार. या पद्धतीने आपल्याला क्रिएट करायचा असतो. आणि मग एकदा का क्रिएट झाला, मग क्रिएट झाल्यानंतर मग वन बाय वन तिथे एंट्री करूया. 2 स्टेटमेंट पॅटर्नच्या असतील, 2 स्टेटमेंट असतील तर आपल्याला एंट्री माहिती आहे टी टी एफ एफ. आणि त्याचसोबत घेतात आपण टी एफ टी एफ. या पद्धतीने सगळ्यात आधी पाठ करूनच घ्यायच्या. सगळ्या पॉसिबल कंडिशन्स कव्हर होतात तिथे. आणि यानंतर मग रूल्स अप्लाय करायचे. पी कंजक्शन क्यू कंजक्शन टी टी असेल तर टी, अदरवाइज फॉल्स. कारण इथे कुठंच टी टी नाहीये. फोर्थ कॉलम काय म्हणतो, क्यू डिजंक्शन पी. क्यू डिजंक्शन पी म्हणजे या दोघा कॉलमचे डिजंक्शन. डिजंक्शन साठी कंडिशन आहे एफ एफ असेल तर एफ, एफ एफ नो, एफ एफ नो, एफ एफ यस, एफ एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. ठीक आहे. आणि फिफ्थ कॉलम काय म्हणतो की थर्ड कॉलम इम्प्लिकेशन या कॉलम पासूनचे इम्प्लिकेशन या कॉलमची. इम्प्लिकेशनचे काय म्हणतो टी एफ असेल तर एफ, मीन्स फर्स्ट स्टेटमेंट टी, सेकंड स्टेटमेंट एफ. टी एफ नो, टी एफ नाही, टी नाही म्हणजे टी एफ नाही दिसत आहे. टी एफ असेल तर एफ लिहिला असता, अदरवाइज टी. या पद्धतीने मग ते टी येत आहे. आणि मग टी आल्यानंतर आपण आता चेक करूया की जे लास्ट कॉलम आहे, लास्ट कॉलम मध्ये सगळ्या एंट्रीज बघा, सगळ्या एंट्रीज टी दिसत आहेत. म्हणजे अ स्टेटमेंट पॅटर्न इज ऑलवेज ट्रू दिसत आहे. म्हणजे ट्रू असेल तर मग आपण आता डिक्लेअर करणार द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टोटोलॉजी. गिवन एक्झाम्पल इज टोटोलॉजी. आणि मग इथे लिहिलं जाईल इन द लास्ट कॉलम all entries are T, all entries are T, and so therefore given statement pattern is tautology असं डिक्लेअर करणार. So let us say second example. In first bracket P implies Q, double implies in second bracket negation P disjunction Q. So let us start from P and Q. पी आणि क्यू पासून आपल्याला मग हा पॅटर्न तयार करून घेऊया. सगळ्यात आधी तयार करणार आपण फर्स्ट ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू. पी आहे क्यू आहे आणि थर्ड कॉलम मध्ये येणार पी इम्प्लाइज क्यू. आता तयार करणार आपण सेकंड ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट साठी 2 स्टेटमेंट लागतील. एक निगेशन पी लागेल आणि क्यू लागेल. यापैकी सेकंड कॉलम मध्ये क्यू अवेलेबल आहे. मग फक्त आता तयार करणार निगेशन पी. पी आहे त्याच्यापासून फोर्थ कॉलम मध्ये क्रिएट होईल निगेशन पी. आता निगेशन पी आहे फोर्थ कॉलम मध्ये, क्यू आहे सेकंड कॉलम मध्ये. दोघांना जॉईन करणार डिजंक्शनने, कारण इथे डिजंक्शनने जॉईन केलं. म्हणजे फिफ्थ कॉलम क्रिएट होईल निगेशन पी डिजंक्शन क्यू. आणि मग आता फर्स्ट ब्रॅकेट जो आपण पाहणार तो दिसतोय थर्ड कॉलम मध्ये, सेकंड ब्रॅकेट दिसतोय फिफ्थ कॉलम मध्ये, आणि थर्ड कॉलम आणि
फिफ्थ कॉलम जॉइन करणार आपण डबल इम्प्लाइजने. थर्ड कॉलम डबल इम्प्लाइज फिफ्थ कॉलम. हा पॅटर्न जो जोडला जाईल आणि या पद्धतीने स्टेटमेंट पॅटर्न इथे क्रिएट होईल. आता याच्यामध्ये एंट्री फिलअप होते. दोन स्टेटमेंटची एंट्री आपल्याला माहिती आहे. टी टी एफ एफ टी एफ टी एफ. ओके. थर्ड कॉलम मध्ये पी इम्प्लाइज क्यू. इम्प्लिकेशनची कंडिशन माहिती आहे आपल्याला. टी एफ नो टी एफ एस दिसतंय. टी एफ असेल तर एफ. टी एफ दिसत नाहीये. टी एफ दिसत नाहीये म्हणजे याचा अर्थ अदरवाइज टी एन. फोर्थ कॉलम मध्ये निगेशन पी. पीचे निगेशन एफ एफ टी टी. फिफ्थ कॉलम मध्ये निगेशन पी आणि क्यूचे डिजेक्शन. निगेशन पी कुठे दिसत आहे इथे आणि क्यू इथे म्हणजे बरोबर हे दोन कॉलम सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये डिजेक्शन घ्या. एफ एफ नाही दिसत आहे. एफ एफ इथे दिसत आहे. एफ 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 नाही अदरवाइज टी. थर्ड कॉलम आणि फिफ्थ कॉलम दोघे सिलेक्ट करा. त्याची घेणार डबल इम्प्लाइज. डबल इम्प्लाइजची कंडिशन माहिती. दोघे सारखे असतील तर टी. इथे पण दोघे सारखे आहेत. एफ एफ मीन्स टी. इथे पण सेम दिसत आहेत मीन्स टी. इथे पण सेम दिसत आहेत मीन्स टी. आणि मग आता ऑब्जर्व करतोय आपण इन द लास्ट कॉलम्स ऑल एंट्रीज आर टी. And so we know that all entries are T, then the given pattern is tautology. म्हणजे हे जे एक्झाम्पल झालं टोटोलॉजीचे. आणि मग शेवटी असं या पद्धतीने डिक्लेअर करणार आपण फ्रॉम द लास्ट कॉलम द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ टोटोलॉजी. या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. परत आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया. लेट अस स्टार्ट थर्ड एक्झाम्पल. T implies Q, conjunction Q implies P. Start from P and Q. सर्वात आधी हा ब्रॅकेट तयार करणार. T implies Q. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. P implies Q तयार झाला. P implies Q चे मग आता कंजक्शन घेणार Q शी. या पद्धतीत तो फोर्थ कॉलम क्रिएट होईल म्हणजे हा P implies Q आहे आणि या ब्रॅकेटचे कंजक्शन Q शी सेकंड ब्रॅकेट कॉलम. या पद्धतीने फोर्थ कॉलम मध्ये हा पूर्ण ब्रॅकेट दिसतोय आणि हा पूर्ण ब्रॅकेटचे इम्प्लिकेशन P केवळ घ्यायचे म्हणजे फोर्थ कॉलमचं इम्प्लिकेशन नंबर 1 स्टेटमेंट जवळ घ्यायचे. मीन्स मग असं येणार फोर्थ इम्प्लाइज नंबर 1 म्हणजे याचा अर्थ हा पॅटर्न तयार होईल. P implies Q, conjunction Q implies फर्स्ट म्हणजे P. ओके. आता एंट्रीज घेऊया आपण मध्ये. T T F F T F T F. थर्ड कॉलम मध्ये P implies Q. T F नो T F इम्प्लिकेशनची कंडिशन बघतोय आपण. T F असेल तर F अदरवाइज T. आता इथे फोर्थ कॉलम मध्ये बघा P implies Q म्हणजे हा कॉलम आणि Q म्हणजे हा कॉलम म्हणजे हे दोघे कॉलम सिलेक्ट करायचे आहेत आणि दोघांचे घ्यायचे आपल्याला कंजक्शन. मग या दोघे कॉलम मध्ये कंजक्शन T T असेल तर T. इथे दिसतंय नाही इथे दिसतंय S अदरवाइज F. पुढच्या कॉलम मध्ये बघा P implies Q कंजक्शन Q म्हणजे हा कॉलम आणि implies P म्हणजे हा कॉलम म्हणजे फोर्थ कॉलमचे इम्प्लिकेशन इकडून बघायचे. आता इम्प्लिकेशन मध्ये महत्वाचं असतं फर्स्ट स्टेटमेंट कोणतं आणि सेकंड कोणतं. इथे आता फोर्थ पासून फर्स्ट कडे जायचे. T F नाही T F नो T F दिसतंय बघा. हा T आणि इकडे F असेल तर F अदरवाइज T म्हणजे असं. आणि मग आता जर आपण ऑब्झर्व केलं की हा जो लास्ट कॉलम दिसतोय या लास्ट कॉलम मध्ये नायदर टोटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन. सो इन द लास्ट कॉलम्स द एंट्रीज आर इन मिक्सिंग म्हणजे पूर्णपणे टी पण नाही आणि पूर्णपणे एफ पण नाही. सो गिवन पॅटर्न इज नायदर टोटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन and so therefore we declare the given pattern is contingency and so therefore the given pattern
इज कॉन्टिंजन्सी या पद्धतीने मग ते डिक्लेअर करणार. आता यानंतर परत एक एक्झाम्पल घेतोय मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या आणि त्यानंतर मग काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे. तर आपण बघूया आता फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल मध्ये असं येणार निगेशन क्यू कंजक्शन पी कंजक्शन क्यू. तर या स्टेटमेंट पॅटर्नचे आपल्याला चेक करायचे की टोटोलॉजी आहे का कॉन्ट्राडिक्शन आहे का कॉन्टिन्युअस आहे. सो परत आपण स्टार्ट करणार. आन्सर पी क्यू आणि मग या पद्धतीने हे तयार करणार आपण. सगळ्यात आधी हा ब्रॅकेट तयार करूया. हा ब्रॅकेट तयार झाला मग त्या ब्रॅकेटचे परत आपण निगेशन घेणार आणि मग हे तयार झाल्यावर त्याचे कंजक्शन क्यू जवळ घेणार. मग आता हा ब्रॅकेट तयार करण्यासाठी दोन स्टेटमेंट आहेत, एक निगेशन क्यू आहे आणि एक पी आहे. पी आपल्याकडे आहे पण निगेशन क्यू नाही, म्हणून 3 नंबरच्या कॉलम मध्ये आपण तयार करणार निगेशन क्यू. आता निगेशन क्यू तयार झालाय, पी आहे तर हा याला जॉईन करून द्या आपण. निगेशन क्यू कंजक्शन पी या पद्धतीने तो क्रिएट झाला फोर्थ कॉलम. आणि मग आता हा फोर्थ कॉलम जो क्रिएट झालाय ते या फोर्थ कॉलमचे आपल्याला घ्यायचे निगेशन, ते तयार करणार आपण फिफ्थ कॉलम मध्ये. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू कंजक्शन पी आणि मग ह्या पद्धतीने. म्हणजे हा जो ब्रॅकेट हा दिसतोय हा पूर्णपणे आपल्याला फिफ्थ कॉलम मध्ये दिसतोय. आणि मग काय होईल की हा जो फिफ्थ कॉलम आहे या फिफ्थ कॉलमला कंजक्शन क्यू जवळ जोडणार, म्हणजे सेकंड कॉलम जवळ जोडणार आपण. आणि मग तो या पद्धतीने लास्ट कॉलम मध्ये हा दिलेला पॅटर्न इथे क्रिएट होणार. ठीक आहे. टी टी एफ एफ टी एफ टी एफ या पद्धतीने. मित्रांनो इथे बघा परत एक आधी ऍडव्हान्स मध्ये सांगतो तुम्हाला, इथे 2 स्टेटमेंट आहेत म्हणून इथे 4 कंडिशन्स आलेल्या आहेत. काही वेळेला असं पण असणार की इथे 3 स्टेटमेंट येतील, म्हणजे एखादा आर या पद्धतीने तिसरं स्टेटमेंट एंटर होईल. म्हणजे जेव्हा आपण तो एक्झाम्पल जेव्हा स्टार्ट करणार तेव्हा त्याची स्टार्टिंग 3 स्टेटमेंट पासून होणार, पी क्यू आणि आर. आणि मग तेव्हा त्याचे जे एंट्री असतात त्या कंडिशन असतात ते 8 कंडिशन असतील. देअर आर 8 कंडिशन्स फॉर 3 स्टेटमेंट्स. बघूया पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण 3 स्टेटमेंट घेणार आहोत. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल बघू पूर्णपणे. थर्ड कॉलम मग काय म्हणतोय निगेशन क्यू. निगेशन क्यू म्हणजे क्यूचे निगेशन, याच्या अपोजिट एफ टी, याच्या अपोजिट एफ, याच्या टी. आता फोर्थ कॉलम काय म्हणतोय निगेशन क्यू. मग निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम आणि पी म्हणजे हा कॉलम. हे दोघे कॉलम व्यवस्थित सिलेक्ट करा आणि त्याचे आपल्याला घ्यायचे कंजक्शन. टी टी असेल तर टी. टी टी दिसतोय नाही, इथे दिसतोय टी टी मीन्स टी. टी टी नो, टी टी नो, सो अदरवाइज एफ. फिफ्थ कॉलम काय म्हणतोय की हा जो हे जे पॅटर्न दिसते आपल्याला एवढं पॅटर्न, हा पॅटर्न आपल्याला फोर्थ कॉलम मध्ये दिसतो आणि त्याचे निगेशन घ्यायचे, म्हणजे या कॉलमचे निगेशन घ्यायचे आपल्याला. टी एफ टी टी. आणि पुढच्या याच्यामध्ये काय दिसतंय हा कॉलम आणि सेकंड कॉलमचं कंजक्शन. कंजक्शन टी टी असेल तर टी, टी टी एस टी. इथे दिसतोय टी टी नो, इथे दिसतोय एस, इथे दिसतोय टी टी नो, otherwise एफ. Means again all entries are in mixing, and so therefore from the last column what we are say, we are declare the given pattern is again contingency, right? या पद्धतीने मग ते आपल्याला डिक्लेअर करता येतं. ठीक आहे. परत एक एक्झाम्पल आपण आता घेऊया 3 स्टेटमेंटचे आणि मग काही एक्झाम्पल होमवर्कसाठी देतो आणि हा टॉपिक आपण एंड करणार. बघा 3 स्टेटमेंटचे एक्झाम्पल असं असणार. समजा असं घेतलं आपण पी कंजक्शन क्यू इम्प्लाइज आर. हे आहे 3 स्टेटमेंटचे पॅटर्न. मग याची स्टार्टिंग करताना या पद्धतीने करायची. पी क्यू आणि आर पासून करायचे असते. मग हे झाल्यानंतर याच्यामध्ये बघा आता हे पॅटर्न क्रिएट करू. सगळ्यात आधी आपण हा ब्रॅकेट क्रिएट करणार, पी कंजक्शन क्यू
आणि या ब्रॅकेटची इम्प्लाइज आर शी घेणार, कारण की आर पण आहे. पी कंजक्शन क्यू इम्प्लाइज आर. आता बघा 3 स्टेटमेंट आहे म्हणून पॉसिबल व्हॅल्यूज 8 असतील. मग ते या पद्धतीने घ्या म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज कव्हर होतील. ते यामध्ये काय घेणार, पहिला स्टेटमेंट असेल तेव्हा 4 टी घेऊन टाकायचे, टी टी टी, त्याच्यानंतर कंटिन्यू 4 एफ घ्यायचे. सेकंड स्टेटमेंट जे असेल तेव्हा याचे निम्मे करून द्यायचे, म्हणजे 2 टी 2 एफ, अगेन टी टी एफ एफ. आणि जो तिसरा असेल त्याला अल्टरनेट घ्यायचं परत, टी एफ टी एफ टी एफ टी एफ. म्हणजे असं घेतल्याने काय होणार की सगळ्या व्हॅल्यूज इथे, सगळ्या कंडिशन्स इथे कव्हर होतील. परत एकदा सांगू, 3 कंडिशन असतील तेव्हा या पद्धतीने घ्या, टी 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 4 वेळा टी, नंतर 4 वेळा एफ. सेकंड मध्ये अल्टरनेट 2 वेळा टी 2 वेळा एफ, परत 2 वेळा टी 2 वेळा एफ. आणि फोर्थ मध्ये त्याच्यानंतर टी एफ टी एफ टी एफ टी एफ या पद्धतीने. पुढे मग रूल्स अप्लाय करणार. पी कंजक्शन क्यू, कंजक्शनची कंडिशन आहे पी आणि क्यू दोन कॉलम, टी टी असेल तर टी 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 नोट. आता इथे टी टी कुठं दिसत नाही, अदरवाईज असं सिरीज द्यायचे. पुढे काय म्हणतो की पी कंजक्शन क्यू हा कॉलम आणि त्याची इम्प्लिकेशन या कॉलमची. इकडून टी एफ बघायचे, टी एफ नाही टी एफ, यस एफ, टी एफ नो टी एफ नो टी एफ इथे कुठेच नाही, अदरवाईज टी. आणि मग या पद्धतीने या एंट्रीज आपण परत बघणार. याच्यामध्ये बाकीचे टी दिसत आहे, बाकीचे एफ दिसत आहे, म्हणजे या पॅटर्न परत कोणता झालाय, कॉन्टिंजन्सी. आणि सो देअरफॉर गिव्हन पॅटर्न इज कॉन्टिंजन्सी. पॅटर्न कोणता झाला, कॉन्टिंजन्सीचा. या पद्धतीने ते डिक्लेअर करणार. ठीक आहे मित्रांनो, तर या पद्धतीने मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, त्याचे व्यवस्थित अवलोकन करा. आणि याच्यासाठी आता पुढचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला देतो. होमवर्कसाठी व्यवस्थित बघा. काही अडचण असेल तर प्रायव्हेटली मला तुम्ही विचारू शकता. ओके.